वोट चोरीच्या आरोपांवरून राहुल गांधींनी दुसरी पत्रकार परिषद घेतली आणि इकडे महाराष्ट्रात राज ठाकरे यांनी देखील पुन्हा वोट चोरीचा आरोप केला। मतचोरीला जाताय, गाफील राहू नका अशा सूचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या। पाहूयात। अंबरनाथमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मतचोरीचा आरोप केलाय। म्हणजेच राहुल गांधींच्याच ट्रॅकवर सध्या राज ठाकरे सुद्धा आहेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी अंबरनाथचा दौरा केला आणि नवी कार्यकारिणी जाहीर केली। पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातून राज ठाकरेंनी मतदार याद्यांवर काम करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। निवडणुकीमध्ये गाफील राहू नका, मतदार याद्यांवर काम करा। मतदार आपल्याला मतदान करतात, मात्र मत चोरीला जातात। त्यामुळे मतदार याद्यांचा अभ्यास करा। प्रत्येक यादीवर 2 BLO नेमा। गट अध्यक्षांना याद्यांची जबाबदारी वाटून द्या। मतदान यादीवर काम करण्यासाठी कार्यकर्त्यांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे। सरकारचा रडीचा डाव खेळण्यापेक्षा आपण कुठे कमी पडलो, आपल्याला जनतेपर्यंत पोहोचण्यामध्ये आपण कुठे कमी पडलो, आपण चांगला विकासाभिमुख एजेंडा आणण्यासाठी कुठे आम्ही कमी पडलो, किंवा जनतेच्या हृदयापर्यंत पोहोचण्यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो, याची जर कारणमीमांसा काही लोकांनी केली तर मला असं वाटतं की त्यांच्यासाठीच हे चांगलं राहील। रडीचा डाव खेळून काय होणार आहे? आणि त्यामुळे जर अशा प्रकारचा रडीचा डाव खेळत राहिले तर पुन्हा एकदा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता यांना उत्तर देईल। गेल्या महिन्यात पुण्याच्या मेळाव्यातही राज ठाकरे यांनी वोट चोरीवरून आरोप केला होता। मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका। मतांमध्ये गडबड आहे, आपली मतं चोरली जात आहेत, भलती आत्मे टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय। तुम्हाला तर असं वाटत असेल की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही, झूट आहे। आपल्या लोकांनी मतदान केलंय, परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही। हे मी त्या दिवशी शिवतीर्थावरच्या भाषणामध्ये पण बोललो होतो। राहुल गांधी मतदार याद्या आणि मतदार डिलीट वरून निवडणूक आयोग आणि भाजपला घेरतायत। यहाँ महाराष्ट्र में उसी मोडस ऑपरेंडी से, उसी सिस्टम से यहाँ पे वोट ऐड हुए 6850 और टारगेट करके कांग्रेस वोटर्स को डिलीट किया। ये गोदाबाई जी हैं, इनके नाम पर 12 वोटर्स डिलीट किए गए, इनको मालूम ही नहीं। आता राज ठाकरे यांनी सुद्धा मतदार याद्यांवर नजर ठेवण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्यात। दुसरीकडे आगामी महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नवी मतदार यादी समोर आली आहे। 1 जुलै 2025 पर्यंतची यादी निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे। विधानसभा निवडणुकीनंतर 7 महिन्यात महाराष्ट्रात 14,71,000 नव्या मतदारांची भर पडली आहे, तर 4,09,000 मतदार वगळण्यात आले। मृत्यू किंवा शिफ्टिंग तसंच दुबार नोंदणी यामुळे नावं वगळण्यात येतात। त्यामुळे आता एकूण मतदार 9,84,000 इतके झाले। जिल्ह्यानुसार विचार केला तर ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे। 2,25,000 नवे मतदार वाढले, 45,800 वगळले। मुंबई शहरामध्ये 18,741 मतदार वाढलेत, 14,460 वगळण्यात आले। मुंबई उपनगरामध्ये 95,630 मतदार वाढलेत, 44,172 वगळण्यात आले आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये 1,82,000ची वाढ झाली, तर 43,961 वगळण्यात आली। आताही सुद्धा ही जी मतं वाटतंय हे विधान आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातली यांची तयारी आहे। ह्या पद्धतीनं, कारण निवडणुका पुढे ढकलण्याचं कारणच ते आहे की सरकारच्या विरुद्ध जनतेचा वातावरण, जनता आता पेटून उठली आहे। जनता या सरकारला धडा शिकवण्याच्या तयारीत आहे। त्यांच्याकडे काही सर्वे आले असतील म्हणून निवडणुका पुढे ढकलण्याचं काम चाललेलं आहे। एक आहे की हे सरकार प्रामाणिकपणे निवडणुका जिंकू शकत नाही, इमानदारीनं जिंकू शकत नाही। बेईमानी करतील, मतांची हेराफेरी करतील, मतदार यादीमध्ये गोंधळ घालतील आणि सगळ्या इलेक्शन यंत्रणेचा वापर करून निवडणूक जिंकण्याची यांना सवय लागली आहे। तर वोट चोरीच्या आरोपांवरून दुपारी पत्रकार परिषद घेतल्यानंतर राहुल गांधींनी झेंझेंचा उल्लेख करत नेपाळच्या घटनेकडे बोट दाखवलं। यावरून मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी अर्बन नक्षलींची भाषा बोलतायत अशी टीका केली।
राहुल गांधींनी ट्विट करताना असं म्हटलं की देशाची तरुणाई, देशाचे विद्यार्थी, देशाची जेन्सी संविधान आणि लोकशाहीची सुरक्षा करून वोट चोरी थांबवणार. मी त्यांच्या सोबत आहे. उन्होंने अपने अर्बन माओइस्ट होने का सबूत ही दे दिया. अर्बन माओइस्टों वाली भाषा वो कर रहे हैं कि जेनजी ने आकर संवैधानिक सरकार को उलट देना चाहिए. इस प्रकार की बात जब कोई करता है तो इससे अलग बात अर्बन माओइस्ट क्या करते हैं. उनके सारे जो लोग एडवाइस देते हैं, सारे एडवाइजर उनके ये अर्बन माओइस्ट इस प्रकार की विचारधारा के हैं. लेकिन इस भारत की जेनजी जो है ये भारत के संविधान में विश्वास रखती है. इस भारत की जेनजी जो है ये एक प्रकार से स्टार्टअप की इकोसिस्टम को चलाने वाली जेनजी है. ये परिवर्तन करने वाली जेनजी है. राहुल गांधींनी वोट चोरीच्या आरोपांवरून सत्ताधाऱ्यांना घेरणं सुरू केलंय. त्यात राज ठाकरे यांनी सुद्धा उडी घेतलीय. अंबरनाथहून मयुरेश जाधवसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.